मी स्टॉक घेतला का वर जातो, विकला का खाली येतो. असं माझ्याच बाबतीत का होतं, का माझंच नशीब खराब आहे? असे प्रश्न जवळजवळ सगळ्याच लोकांच्या मनामध्ये येतात. जे जे लोक मार्केटमध्ये काम करतात अशा सगळ्यांच्या मनामध्ये येणारा साहजिक हा प्रश्न आहे. मग खरंच असं का होतं? आपण याचं विश्लेषण कधी करत नाही, करायला टाइम नाही, करायची गरज नाही, खरं की नाही? मग जर कधी कधी असं वाटतंय का कशाला राहते मार्केटमध्ये इंडिकेटर वगैरे सगळे वापरत बसायचे, मीच सगळ्यात मोठा इंडिकेटर आहे. कारण माझ्या डायरेक्शन नुसार जर लोकांनी ट्रेड केलं तर लोक पैसे कमवतील. कारण मी घेतला का लोकांनी विकायला पाहिजे. कारण मी घेतलं खाली येतो, लोकांनी विकायला पाहिजे. मी घेतला तर खालीच येतो ना. मी विकला तर वरती जातो. मी विकला का लोकांनी खरेदी केला पाहिजे. हा इंडिकेटर होऊ शकतो. पण ठीक आहे, हा झाला विनोदाचा भाग. पण असं का होतं? आणि असं जनरली सगळ्यांच्याच बाबतीमध्ये होतं. कारण कुणी असा म्हणजे मार्केटमध्ये 100% तुम्हाला रिटर्न किंवा 100% सक्सेस रेशिओ हा काय प्रकार नाहीये. ह्या सगळ्या प्रोसिजर मधून सगळ्यांना जावंच लागतं. आणि जो सांगतो ना माझा 100% सक्सेस रेशिओ आहे, एक तो खोटं बोलतो किंवा तो देव असला पाहिजे. खरे की नाही? तर जाऊ द्या. पण ठीक आहे, आता यातून आपल्याला उपाय काय आहे किंवा असं का होतं? तर पहिली गोष्ट अशी होते की आपण व्यवस्थित अभ्यास करत नाही. आणि अभ्यास न केल्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी होतात. म्हणून आपल्याला मार्केटमध्ये काम करताना नेहमी डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास म्हणजे काय हो नेमकी? म्हणजे खूप काय अशी पुस्तकं धाड 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 पुस्तकं काय आपल्याला काय वाचायची आहेत का? नाही ना. साधी गोष्ट आहे. पहिला चार्ट ओपन करा. तुमच्याकडे प्रत्येकाकडे, मला माहिती प्रत्येकाच्या घरात लॅपटॉप असतो, कॉम्प्युटर असतो, टॅब असतो. नाहीच काहीच म्हणजे यापैकी काहीच नसलं, मोबाईल असतो ना, ठीक आहे. मोबाईलवरती जा, तुमच्या ब्रोकरच्या ऍपमध्ये जा, जो तुम्हाला स्टॉक घ्यायचा आहे त्याचा चार्ट बघा. चार्ट बघितल्यानंतर जर तो स्टॉक आपल्याला एकंदरीत महिन्याभरामध्ये जर समजा वरती जाताना दिसला तर समजा अप ट्रेंड आहे. महिन्याभरात खाली येताना दिसला तर समजा त्याच्यावाला डाऊन ट्रेंड चालू आहे. तर म्हणजे आता हे तुम्हाला पहिल्या महिन्याचं सांगितलं. परत तुमचा चार्ट परत 2 महिन्याचा बघा. का जर 2 महिने कंटिन्यू अप ट्रेंड असेल तर ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण ट्रेड घ्यायला काय हरकत नाही. पण जर तो 2 महिन्यापासून डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर त्याला हातच लावू नका. 3 महिन्याचा चार्ट बघा. 3 महिन्यामध्ये थोडा वर खाली पण तो वरती चाललाय असं असेल तर त्या ठिकाणी फुल कॉन्फिडन्सली आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकता. आणि आपण त्याही मध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. बाबा आपल्याला महत्वाचे फक्त 2-3 इंडिकेटर जे आहे ते जाणून घेतले पाहिजेत. त्यातला पहिला आहे RSI. कारण आपल्याला तो आता बाकीचे लेगिंग इंडिकेटर आहे. तुमचा समजा तुम्ही बघितलं, तुम्ही म्हटले एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज लेगिंग इंडिकेटर आहे. थोडा बाकीचे इंडिकेटर आहेत, ते बाकीचे इंडिकेटर बरेचसे लेगिंग आहेत. पण आता तुम्हाला जो काय RSI आहे तो तुम्हाला लगेच तुमचा एकदम लाईव्ह मध्ये दाखवतो तो. जर समजा RSI तुमचा 60-70च्या वरती जर असेल तर मग असं समजा का बाबा आता हा याच्यामध्ये खूप अशी तेजी झालेली आहे, जरा थोडाफार हा थांबू शकतो, हा थोडा प्रॉफिट बुकिंग आपल्याला करू शकतो. मग जरा थोडं थांबा. जर खाली होऊ द्या RSI, आपल्याला कोणता स्टॉक आपल्याला खरेदी करायचा आहे मी त्याचं तुम्हाला एकदम साधी अशी एकदम अशी परत ट्रिक सांगतो. काय करायचं बघा. म्हणजे कुठलाही आपल्याला पहिली गोष्ट अशी बघा, म्हणजे मी सांगितलं काय किंवा दुसऱ्या कोणी एखाद्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही बघितलं का आम्ही काय फार काही शहाणे असतो असे काही नाहीये, किंवा मी काही खूप काही शहाणे असं नाही, किंवा बाकीचे युट्यूबर्स पण खूप काही शहाणे असं नाही. काही काही लोकांचा धंदा आहे. काही काही लोक दिवसभर युट्यूबला लाईव्ह येतात कंटिन्युअसली, निफ्टी बँक निफ्टी लाईव्ह ट्रेडिंग, आणि ते फक्त त्या व्ह्यूज वरतीच दिवसाला 1000-1500 कमवतात. ते काही ट्रेड घेत नाही. आता तुम्ही बघा बरेचसे युट्यूबर आहेत दिवसभर लाईव्ह असतात, नो ट्रेड, फक्त लाईव्ह 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 असतात. मग ते पैसे युट्यूब मधून कमवतात. मग जो ट्रेड करत नाही असं, मग असं तुम्ही अशा यांच्यावरती विश्वास ठेवणार का? नाही ठेवू शकत ना. म्हणून बघा हे काय म्हणजे मला असं सांगायचं का युट्यूबर्स आहेत किंवा आता त्याला नवीन भाषेमध्ये त्याला इन्फ्लुएन्सर म्हणतात ना, ते आहेत. त्याच्यामुळं त्यावरती असं काय खास असा भरोसा ठेवण्याचा काही अर्थ नाहीये.
आपण आपली साधी गोष्ट आहे, आपण हे शिका, आपण हे अभ्यास करा. आणि तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगतो, आपण कोणकोणते स्टॉक पकडायचे तर ज्याच्यामध्ये पोटेन्शियल जास्त आहे. काय होतं बघा, जनरली तुम्ही कुठे गेले तुम्हाला सांगणार RSI 60च्या वरती गेला का चांगली तेजी बरं का, एकदम वरती जाईल वरती, तो आणखीन 5-10 पॉईंट RSI वाढतो, परत खाली येतो, गटांगळी खातो. मग आपलं, मी तुम्हाला सांग ना पहिला पॉईंट, आपण घेतला का खाली येतो, त्याचं कारण ते आहे आपल्याला आपल्यापर्यंत आतापर्यंत शिकवलं, आतापर्यंत सांगितलं गेले, आतापर्यंत तुम्हाला कुठल्याही तुम्ही क्लास लावा, काही करा, त्यामुळे सांगितले गेले बोलिंजर बँडच्या अप्पर साईडच्या वरती गेला तर खरेदी करा, RSI 60च्या आणि किंवा 70च्या वरती गेला तर खरेदी करा. ओव्हरबॉट होतो, ठीक आहे ना, तो होतो ओव्हरबॉट, पण तोपर्यंत तो जवळजवळ ऑलमोस्ट 90% त्याची रॅली झालेली असते. नेमकी आपण घ्यायला कावळा, बसायला फांदी, मोडायला एकच टाइम होतो. अशा नौकेत बसू नका. साधी गोष्ट बघा, काय असेल तुमची 40-50 स्टॉकची एक लिस्ट बनवा, त्या लिस्टचे दररोज तुम्ही स्टॉक बघा, पण नुसते बघायचे नाही, साधी ट्रिक लावा, फक्त तुम्ही RSI शिका, बाकी काही शिकू नका, गरज पण नाही. ज्या कंपनीच्या चार्टवरती असं दिसतंय, म्हणजे कुठलाही स्टॉक्स असेल XYZ, कारण नाव घेतलं तर परत प्रॉब्लेम होतो. सेबी आता सध्या युट्यूबच्या गाईडलाईन्स खूप खतरनाक आहेत. जो एखादा स्टॉक आहे तो जर म्हणजे त्याचा जो RSI आहे 60 पासून खाली आला, खाली 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 आला, 30 पर्यंत आला, परत 30च्या खाली गेला, किंवा 30 पर्यंत आलाय पण परत वरून 30 पासून तो परत चाललाय वरती, किंवा 30च्या खाली आलाय, 30च्या खाली आल्यानंतर आपल्याला माहिती आहे RSI मध्ये एक मुव्हिंग ॲव्हरेज असतं, जे की 14ची त्यामध्ये सेटिंग असते, आणि त्याची सेटिंग थोडी चेंज करा. ती सेटिंग त्याची 14च्या ऐवजी 9 करा. ज्या वेळेस तुमचा RSI हा 30च्या खाली गेला, पण तिच्या खाली जाऊन वरती चाललाय, आणि त्याने त्या सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज असेल, किंवा त्या ठिकाणी आपण त्याला सिंपलच्या ऐवजी आपण एक्सपोनेन्शियल करू शकतो, जो म्हणजे तो ज्या वेळेस या तुमच्या सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वरती जाईल, त्या ठिकाणी तुम्ही बाय करा. तुम्ही म्हणाल याचा फायदा काय, लोक तर सांगतात RSI 30च्या खाली गेले का सेल करा, ओव्हर सोल्ड आहे, पण जनरली तुम्ही चार्ट बघा ना, पाठीमागचा पहिल्यांदा तुम्ही टाइम फ्रेम 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावा, चार्ट बघा, 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावा, चार्ट बघा, 30 मिनिटाची टाइम फ्रेम लावा, चार्ट बघा, 1 तासाची टाइम फ्रेम लावा, चार्ट बघा, 1 दिवसाची टाइम फ्रेम लावा, चार्ट बघा. RSI 30च्या खाली गेला का परत रिव्हर्स 60 पर्यंत जातो, 60 ते 65 पर्यंत जातो. थोडा वेळ लागतो, कधी 8 दिवस लागतात, कधी 10 दिवस लागतात, कधी महिनाभर लागतो जर मोठ्या टाइम फ्रेम वरती बघितलं तर. पण 30 पासून RSI परत एकदा 60, 65, 70, 75 पर्यंत जातो जातो जातो. मग आपण ठरवायचंय 65च्या वरती गेल्यानंतर आपण घ्यायचा का, त्याच्यावरती जर गेला घेतला तर असंच होणार, मी पहिल्यांदा सांगितलं, आपण घेतला की खाली येतो. दुसरा प्रश्न, मी विकला की वाढतो. कारण काय होतं, आपल्याला सांगितलं जातं ना RSI 30च्या खाली गेला का विका, ओव्हरसोल्ड आहे, तिथून खाली जाईल, पण तिथून तो थोडासाच खाली जातो, बाउन्स बॅक देतो, आपला स्टॉप लॉस वाचतो, बाउन्स बॅक देतो. म्हणजे आपलं होतंय काय, ज्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायला पाहिजे त्या ठिकाणी आपण त्या नावेत बसतो किंवा एंट्री घेतो. म्हणजे काय होतं का, जी नाव आता डुबणार आहे त्या नावेत आपण बसतो, आणि जी नाव लांब जाणार आहे त्या नावेतून आपण उतरतो आणि डुबणाऱ्या नावेत बसतो. मग होतं काय, आपण का ज्या स्टॉक मध्ये आता मोठी रॅली येणार आहे, आपण तो स्टॉक आधी घेतलेला असतो, वैतागलेला असतो, आपण पेशन्स नसतो, अरे यार महिना झालाय, 15 दिवस झाले, 2 महिने झाले, मी घेतलं का खाली, मी घेतलं का खाली, विकून टाकतो, आणि तिथूनच तो वरती जायला सुरुवात होते. आणि मग 8-10 दिवसात आपण परत घेतलेल्या रेटच्या वर जातो. मग आपण डोक्याला हात लावून बसतो, ते आहे आता काय करायचं, मी घेतल्यापेक्षा 10 वर गेला. म्हणून साधी सोपी ट्रिक सांगितली तुम्हाला, 30च्या खाली RSI एकदा आला, तिथून तो परत रिव्हर्स फिरला वरती, त्याच्यामध्ये RSI मध्ये तुमचं एक मुव्हिंग ॲव्हरेज असतं, ते 14च असतं, ची सेटिंग 9 करा. तिथून तो त्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून RSI वरती आला, पण 30च्या खाली असेल किंवा 30च्या वरती जरी आला तरी तिथे त्या ठिकाणी एंट्री करा, आणि त्यानंतर स्टॉप लॉस जो काय आहे RSIचा जो तुमचा लो असेल त्या म्हणजे ज्या वेळेस RSI खाली होता, म्हणजे काय 25 पर्यंत आला असेल,
त्यावेळेस त्या स्टॉकची जी किंमत होती तो तुमचा स्टॉप लॉस. शांत राहा. RSI 60-65 पर्यंत गेला का त्या स्टॉक्स मधून बाहेर पडा, प्रॉफिट बुक करा, मग खूप वाट बघू नका. अशी साधी जरी ट्रिक तुम्ही वापरली ना तरी पण मग आपल्याला म्हणायची वेळ नाही येणार, अरे यार मी घेतलं का खाली येतो आणि मी विकलं का वर जातो. कारण आपण चुकीच्या लोकांचं ऐकतो. आपण चुकीचे कोर्सेस केलेले असतात. लाख लाख रुपये लोक घालतात. मला माहिती, मला बरेच लोकांचे फोन येतात. कुणाचे 4 लाख रुपये कोर्स मध्ये म्हणजे लोकांनी 4-4, 5-5 लाख रुपयाचे कोर्स केलेत, 10 लाखाचं नुकसान केले. लाख रुपयाचे कोर्स केले, 5 लाखाचं नुकसान केले. कारण आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या आपल्या डोक्यात केमिकल लोचा करतात. म्हणजेच सगळे इंडिकेटर शिकवले जातात, सगळे चार्ट पॅटर्न शिकवले जातात, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. काय वापरायचं तेच काय कळत नाही. म्हणून आपण 1-2च इंडिकेटरचा वापर करा, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात. तेव्हा मग बघा आता मी काय तुम्हाला सांगितले ते पटतंय का. आणि जे कारण मी तुम्हाला सांगितलंय, आपण घेतल्यावर खाली येतोय आणि आपण विकले वर जातोय, त्याचंही कारण आता तुम्हाला समजलं असेल. आणि तेव्हा बघा आपल्याला पटतंय का. आणि आता इथे आपण थांबतोय. अर्थात हा सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पजचा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुणाला कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठल्या ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. माझा व्हिडिओ बघून जर आपण काही ट्रेड घेतला असेल तर त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आपल्या फायदे आणि तोट्यात माझा काहीही संबंध नाही. तेव्हा चॅनलवरती जर नवीन असेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, फक्त आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं, आपलं नाव टाकायचंय. आपला पब्लिक चॅनल आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. ओके, तर आता इथे आपण थांबतोय. भेटू आपण परत नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.